सुरुवातीला जेव्हा आम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये रादर आपल्याकडं मार्चमध्ये पहिला पेशंट आला आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याकडे नंबर्स खूप कमी होते. हळूहळू स्टेप बाय स्टेप एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला असे पेशंट्स येत गेले आणि यातले बरेचसे पेशंट एकतर पूर्णपणे स्टेबल की ज्यांना विशेष काही होत नव्हतं असे होते, किंवा काही पेशंट असे होते की जे एकदम बॅड होते. म्हणजे ते आले हॉस्पिटलमध्ये, खूप दम लागतोय म्हणून त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन एकदम कमी होतं आणि ते 24 ते 48 तासामध्ये त्यांचा मृत्यूही झाला. असे पेशंट होते. याउलट काही पेशंट होते की जे कोणाचा तरी कॉन्टॅक्ट होता म्हणून टेस्ट केली, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं निदान झालं. पण त्यांना प्रत्यक्षात काही होत नव्हतं. पण सुरुवातीला सगळ्यांनाच वेगळं ठेवण्याच्या हेतूनं अशा सगळ्या पेशंटना आपण ॲडमिट करत होतो आणि म्हणून हॉस्पिटल्सही जास्त करून या 2 टोकाच्या पेशंटमध्ये विभागलेली होती. म्हणजे एक तर ICUमध्ये खूप बॅड पेशंट होते आणि दुसरे म्हणजे असिम्प्टोमॅटिक होते की ज्यांना काहीच होत नव्हतं. फक्त त्यांच्यामुळे इतरांना आजार होऊ नये म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवलं होतं आणि मग त्यांना फक्त 10 दिवस ऑब्झर्व्ह करून आम्ही घरी सोडायचो. पण आता कसं झालंय की आता आजार खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. सगळ्याच पॉझिटिव्ह पेशंटना जर आपण ॲडमिट करून ठेवलं तर आपल्याला हॉस्पिटल्स पुरणार नाही. रादर आत्तासुद्धा ज्यांना ऑक्सिजन लागतोय किंवा ज्यांना इतर काही गंभीर आजार आहेत, अशा लोकांना आपण ॲडमिट करतोय आणि त्यांना ट्रीटमेंट देतोय. कारण सगळ्यांना ॲडमिट केलं तर आपण आत्ताच पाहतोय की बेड पुरत नाही आहे. ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत, नॉन ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत, ICU तर खूपच अवघड आहे. तर हे सगळं पाहता आपल्याला असे पेशंटच फक्त ॲडमिट करायचे की ज्यांना खरंच ॲडमिशनची गरज आहे. आणि मग ते कोण आहेत? तर ज्यांचं वय 60 वर्षाच्या वर आहे, ज्यांना इतर कुठले आजार आहेत किंवा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, दम्याचा आजार आहे किंवा इतर काही कॅन्सर्स आहेत की ज्यांची तब्येत लवकर बिघडू शकते, अशांना आपल्याला ॲडमिट करून ऑब्झर्व्ह करायचं. तर हे पेशंटना आपण करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना न्यूमोनिया आहे एक्सरेवरती आणि ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 93% कमी आहे, अशा लोकांना आपण ॲडमिट करून ट्रीट करतो. सुरुवातीच्या काळात आपल्याकडं फारसे ट्रीटमेंट ऑप्शन काहीच नव्हते. रादर आपण त्यांना फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायचो, तापाची औषधं द्यायची, त्यांचा बाकीचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स मेंटेन करायचे. त्याचबरोबर त्यांना नंतर स्टिरॉइड्सच्या औषधांचा फायदा होतो असं लक्षात आलं. मग आयदर मेथिलप्रेडनिसोलॉन किंवा डेक्सामिथासोन नावाची औषधं आली की ज्याच्यामुळं फुफ्फुसाला जी सूज होते ती सगळी कमी होते आणि मग त्याच्यामुळं पेशंटची तब्येत सुधारते. तिसरं म्हणजे व्हिटॅमिन C दिलं जातं, झिंक दिलं जातं, B कॉम्प्लेक्स दिलं जातं आणि मुख्य म्हणजे त्यांचे जे मूळ आजार आहेत, जे मगाशी आपण मेन्शन केले डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे, हे नीट कंट्रोलमध्ये ठेवायचे जेणेकरून त्यांना कोविडच्या आजाराचा जास्त त्रास होणार नाही. नंतर मग काही अँटीव्हायरल औषधं उपलब्ध झाली आपल्याकडे की ज्याच्यामध्ये पहिलं म्हणजे फॅबिपिराविर एक होतं आणि मग रेमडेसिविर एक होतं. त्यातलं फॅबिपिराविर हे औषध तसं पाहिलं तर खूप फार टेस्टेड नाही आहे आणि खूप फायदा पण होत नाही. अगदी माइल्ड केसेसमध्ये सुरुवातीच्या 3-4 दिवसात जर चालू केलं तर फायदा होतो. पण आपण या आजारामध्ये असं पाहतो की साधारणपणे 85% लोक ही आपोआपच बरी होणार. त्यामुळे हे औषध देऊन खरंच फायदा झाला का ते त्यांचे ते बरे झाले, हे आता आपल्याला सांगणं अवघड आहे. त्यामुळं फॅबिपिराविर हे औषध फार काही जादुई असं आम्हाला वाटत नाही. रेमडेसिविर नावाचं जे औषध आहे की जे डेफिनेटली औषध चांगलं आहे आणि ज्यांना हायपॉक्सिया होतं म्हणजे ज्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, अशा लोकांना जर आपण हे औषध दिलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. 5 दिवसाचा कोर्स असतो. फक्त आजमितीला त्याची कॉस्ट साधारण 30 ते 35,000 आहे. त्यामुळं प्रत्येक पेशंटला ते देता येईलच असं नाही आहे. पण त्याचे काही फायदे दिसत आहेत. ऑफकोर्स ते दिलं म्हणजे काही जादुई परिणाम होईल आणि पेशंट 100% वाचेल असं कधीच नाही आहे. त्यालाही लिमिटेशन्स आहे. पूर्वीच्या काळी आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नावाचं औषध वापरायचो की जे खरं म्हणजे भारताचं औषध असं मानलं जातं. पण दुर्दैवानं स्वस्त आणि मस्त औषध असल्यामुळे त्याच्याकडं फार कोणी लक्ष दिलं नाही आणि आता हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा खरंच फायदा होतो का हे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळं सध्याच्या काळामध्ये स्टिरॉइड्स, रेमडेसिविर, सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन हे सगळ्यात मोठी ट्रीटमेंट आहे की ज्याचा पेशंटना फायदा होतो. जेव्हा पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण शरीरातलं कमी होतं तेव्हा त्याला ऑक्सिजन हे आयदर साध्या नेझल कॅन्युलानी द्यायचं किंवा मास्कनी द्यायचं किंवा आणखीन तब्येत बिघडली तर हाय फ्रिक्वेन्सी नेझल कॅन्युलानी ऑक्सिजन द्यायचा आणि त्याच्यापेक्षाही तब्येत जास्त बिघडली तर नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर लावतो आणि त्याच्याही पुढं जर आणखीन तब्येत बिघडली तर श्वासाच्या नळी टाकायची आणि मग रेग्युलर व्हेंटिलेटर लावून ट्रीटमेंट देणं, हे सगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. ह्या ॲडिशनमध्ये असं लक्षात आलं आहे की कोविडच्या आजारामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं.
म्हणजे त्यामुळं पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स होणं, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स होणं, मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स होणं, हे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जसं लंगमध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होणं हा एक भाग झाला, त्याचप्रमाणे गुठळ्या तयार होणं हा एक दुसरा महत्त्वाचा फॅक्टर कोविडमध्ये दिसतो आणि तो होऊ नये म्हणून आपण हिपॅरिन किंवा इनॉक्सॅपॅरिन नावाचे एक इंजेक्शन्स प्रत्येक पेशंटला देतो, की ज्याने रक्त पातळ राहतं आणि मग क्लॉट्स डेव्हलप होण्याचं आपल्याला टाळता येतं. त्याचप्रमाणे इतर काही औषधं आहेत की ॲझिथ्रोमायसिन होतं, आयव्हरमेक्टिन होतं, त्याच्यानंतर डॉक्सिसायक्लिन होतं. अशी बरीच औषधं आहेत की जी ज्याच्यावरती अभ्यास केला गेला पण असं 100% कशातनं सक्सेस मिळाला असं नाही आहे. पण त्यामुळं आज मी तिला सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे ऑक्सिजन, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, गरज पडल्यास स्टिरॉइड्स, रेमडेसिवीर आणि हिपॅरिनचे ॲनालॉग्स हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे. त्याचप्रमाणे प्लाझ्मा थेरपीचा पण रोल सध्या खूप चर्चेमध्ये आहे. खरंच त्याचा फायदा होतो का नाही अजूनही खरं सांगायचं तर आपल्याला माहीत नाही आहे. कसं आहे की हा आजार साधारणपणे गेल्या 8-9 महिन्याचाच आहे. त्यामुळे या आजारावरती कुठलं औषध काम करेल, कुठलं नाही करेल ह्या सगळ्याचं आपल्याला खरं सांगायचं तर अजून 100% नॉलेज नाही आहे. पण आत्ता जेवढे आपल्याकडे एव्हिडन्सेस आहेत त्याच्या बेसिसवरती आपण ट्रीटमेंट करतोय, त्या बेसिसवरती हे सगळी जी आत्ता मी सांगितलेली औषधं आहेत, ही त्यातल्या त्यात चांगली काम करत आहेत आणि गेल्या 3 महिन्यामध्ये आता मी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम करतो. तर तिथे जो आमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, रेमडेसिवीर आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आणि हिपॅरिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट अशी असते की सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक प्रकार असतो की साधारण 8व्या ते 10व्या दिवसाच्या दरम्यान होतो, की ज्याच्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती इतकी ओव्हर ॲक्टिव्ह होते की ती प्रतिकारशक्ती जी जास्त काम करत असते, म्हणजे हे जे इन्फ्लमेशन आपल्या शरीरामध्ये तयार होतं म्हणजे सूज जी निर्माण होते, त्या सुजेमध्ये जे काही केमिकल फॅक्टर्स आपल्या शरीरात जनरेट होतात तेच सगळे फॅक्टर्स आपल्या शरीराला त्रास द्यायला लागतात. आणि मग अशा वेळेस एक टोसिलुझुमॅब नावाचं एक इंजेक्शन अवेलेबल आहे की जे हे सायटोकाईन स्टॉर्म कमी करण्यामध्ये मदत करतं. ऑफकोर्स सगळ्या पेशंटमध्ये हे वापरलं जातं असं नाही आहे. काही ठराविक पेशंटमध्ये की ज्यांच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन नाही आहे किंवा ज्यांना हे औषध दिल्यावरती फायदा होईल का तोटा होईल या दोन्हीचा पूर्ण सारासार विचार करून जेव्हा आपण हे औषध देतो तेव्हा याचा फायदा होऊ शकतो. पण तरीसुद्धा रेमडेसिवीर म्हणा किंवा टोसिलिझुमॅब म्हणा ही अशी काही एकदम जादुई औषधं आहेत आणि ते दिलं म्हणजे पेशंट बराच होतो असं नाही आहे. पण काही ठराविक पेशंटमध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टींचा योग्य विचार करून हे औषध दिलं तर यांचा निश्चित फायदा होऊ शकतो. सुरुवातीला पहिले जेव्हा लॉकडाऊन चालू झालं, मला वाटतं 22 का 23 मार्चला लॉकडाऊन चालू झालं. त्यानंतर पहिले 8 दिवस तर आम्ही क्लिनिक्स बंद ठेवली होती. कारण 2 गोष्टी होत्या. एक तर पेशंट्स येतील का लॉकडाऊनमुळं आणि जे येतील त्यांना आपण बघू शकू का आणि त्यामुळं आपल्याला होईल का आणि आपला स्टाफ येईल का? हे सगळे मल्टिपल फॅक्टर्स होते की ज्यामुळं क्लिनिक चालू ठेवायचं का नाही ठेवायचं याच्यावरती एक पहिले 8 दिवस विचार करण्यात गेले. पण 30 मार्च नंतर आम्ही मग क्लिनिक स्टेप बाय स्टेप चालू केलं. ऑफकोर्स सुरुवातीला लॉकडाऊन असल्यामुळं खूप पेशंट येत नव्हते आणि रादर आम्हीच पेशंटना सांगत होतो की तुम्हाला जर सिम्पटम नसतील तर तुम्ही येऊ नका. आणि माझी जी क्लिनिकची प्रॅक्टिस आहे मेनली डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार याची आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा फॉलोअपचे पेशंट जास्त असतात. तर आम्ही फॉलोअपच्या पेशंटना असं सांगायचो की शक्यतो तुम्हाला त्रास होत नसेल तर आत्ता घरातनं बाहेर पडू नका. तुम्हाला जर काही त्रासच झाला म्हणजे समजा तुमची शुगरच एकदम वाढली, तुमचं बीपीच वाढलं, तुम्हाला चक्करच येत असेल, तुम्हाला उलट्याच होत असतील किंवा इतर काही सिम्पटम्स नवीन जर डेव्हलप झाले असतील की ज्यांना इमिजिएट ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे, अशा पेशंटनाच आम्ही फक्त क्लिनिकला बोलवलं. त्यामुळं सुरुवातीचा एप्रिल महिना आणि मार्चचे काही दिवस हे अगदीच आम्ही 2-1 तास वगैरे क्लिनिक करत होतो. पण जेव्हा क्लिनिकला आम्ही अपॉइंटमेंट द्यायचो तेव्हा प्रत्येक पेशंटला आम्ही विचारायचो की तुम्हाला ताप आहे का, खोकला आहे का, सर्दी आहे का, इतर काही तुम्हाला त्रास आहेत का? आणि मग कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर घेतला, पल्स ऑक्सिमीटर घेतला. क्लिनिकच्या बाहेरच पेशंटचं आधी स्क्रीनिंग केलं. आमचे रिसेप्शनिस्ट प्रत्येक पेशंटला विचारायचे तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत का? आणि मग असं असल्यास मग त्यांना आम्ही क्लिनिकमध्ये पाहायचो नाही. कारण क्लिनिक हे एक छोटं क्लिनिक आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की एखादा पॉझिटिव्ह पेशंट आला की त्याच्यानंतर बेड पुरून स्वच्छ करणार प्रत्येक वेळेला. मग नंतर या पेशंटमुळं आपल्याला आणि स्टाफला त्याचबरोबर इतर पेशंटना काही इन्फेक्शन होईल का? ही सगळी भीती असल्यामुळं आम्ही असं प्रोटोकॉल फॉलो केला की
ताप, सर्दी, खोकला, दम लागण्याचे पेशंट आम्ही इथे क्लिनिकला बघणार नाही. मी इथं मंगेशकर हॉस्पिटलला अटॅच्ड असल्यामुळे तिथे एक डेडिकेटेड फीवर ओपीडी आहे, की ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे पेशंटना तिथे पाठवायचो. मग तिथले डॉक्टर बघायचे आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना ट्रीटमेंट द्यायचो. पण ज्यांना असे त्रास होत नाही आहेत, अशा रुटीन पेशंटना आम्ही क्लिनिकला बोलवायला सुरुवात केली. एप्रिलमध्ये अगदीच नॉमिनल पेशंट यायचे, म्हणजे कधी-कधी मी 3 किंवा 4 पेशंट फक्त बघायचो. मग स्टेप बाय स्टेप पेशंट वाढत गेले. मग नंतर जसा हळू-हळू लॉकडाऊन कमी व्हायला ओपन झालं, तसे पेशंट्स येण्याची संख्या वाढत गेली आणि आता साधारणपणे मी रोज 12 ते 5 वगैरे असं क्लिनिक करतो. साधारणपणे एक 25-30 पेशंट येतात. पण त्यात सुद्धा क्रायटेरिया तोच आहे, की ज्यांना ताप, सर्दी, खोकला किंवा कोविडच्या सिम्प्टम्सची शक्यता आहे, अशा पेशंटना आम्ही इथे पाहत नाही. त्यांना दीनानाथला फीवर ओपीडीत पाठवतो आणि शक्यतो कमीत कमी पेशंटचं इथं इंटरॅक्शन व्हावं. अपॉइंटमेंट स्पेस आउट करतो आम्ही. बाहेर खुर्च्या लांब-लांब ठेवलेल्या असतात, की जेणेकरून एकमेकाशी त्यांचा संपर्क येऊ नये आणि स्टाफला सगळ्यांना आम्ही फेस शील्ड्स दिली, मास्क दिले, सॅनिटायझर पुरवला. प्रत्येक पेशंटच्या हँडलिंग केल्यानंतर त्यांनी हात वगैरे स्वच्छ करावे, पेशंटनी करावे, हे सगळ्यांना एन्करेज केलं. ऑफकोर्स या सगळ्यांनी 100% सगळ्या गोष्टी करू शकलो असं आम्हाला नाही आहे. कारण गेल्या महिन्यामध्ये आम्ही कित्येकदा असं झालेलं आहे, की 2-3 पेशंट क्लिनिकला आलेत आणि नंतर त्यांना बघितल्यावरती असं लक्षात आलं, की यांना कोविड आहे. तर असं थोडंफार झालं, पण हे इनेव्हिटेबल आहे, कारण आता आपल्याकडे पेशंटची संख्याच खूप वाढलेली आहे. त्यामुळं नंतर मी आमच्या स्टाफला आणि सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, की आजूबाजूचा प्रत्येक माणूस हा कोविड पॉझिटिव्ह आहे, असा विचार करा आणि प्रत्येकाशी तेवढं सेफ डिस्टन्स ठेवून प्रत्येकापासून काळजी घ्या. कारण कोण उद्या पॉझिटिव्ह येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. आज तो नॉर्मल आहे. घरी गेल्यावर त्याला ताप आला किंवा उद्या ताप आला, तर जेव्हा पेशंटला ताप यायला लागतो, त्याच्या 2 दिवस आधीपासून तो इन्फेक्टिव्ह असतो. त्यामुळं कोण पॉझिटिव्ह असेल आणि कोण ट्रान्समिट करू शकेल, हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं कन्सिडर एव्हरीवन टू बी पॉझिटिव्ह. हा मी माझा क्रायटेरिया आमच्या स्टाफला सगळ्यांना समजून सांगितला, की तुम्ही प्रत्येक पेशंटच्या आधी आणि नंतर हात सॅनिटाईज करा, फेस शील्ड वापरा, मास्क व्यवस्थित वापरा, पेशंटपासून लांब राहा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यात तर तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही. आणि टच वूड, आजपर्यंत क्लिनिकच्या स्टाफमध्ये अजून कोणालाही काही सिम्प्टम्स आले नाहीत किंवा मला अजून आलेले नाही आहेत. ऑफकोर्स हे हा कोविडचं पॅन्डेमिक अजून संपलेलं नाही आहे, त्यामुळं अजूनही पुढे होण्याचे चान्सेस आहेत. रादर गेल्या काही महिन्यामध्ये पुण्यातली आपण परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे. लोकांना कोविडची भीती जवळ गेल्यात जमा आहे. गणेशोत्सवात पण आपण तेच पाहिलं, की भीती गेल्यामुळं उलट आता पेशंटची संख्या वाढण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. पण युनिव्हर्सल प्रिकॉशन घेणे, म्हणजे प्रत्येकाला पॉझिटिव्ह समजून प्रत्येकापासून योग्य ती डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे आणि प्रोटेक्शन आपल्याला पूर्णपणे देणे, हे आता आपलं गरजेचं काम झालेलं आहे.